मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे. हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणादरम्यान घडले. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले की 2029 पर्यंत तरी आम्हाला सत्ताधाऱ्यांना तिकडे विरोधी बाकावर येण्याची काही शक्यता नाहीये. पण उद्धवजी, तुम्हाला इकडं सत्ताधारी बाकावर यायचा स्कोप आहे आणि त्याचा विचार करता येईल का? हे विधान त्यांनी केलं आहे. या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित असतानाच फडणवीसांनी ही ऑफर दिल्याने अनेकांच्या भावया उंचावल्या आहेत. या ऑफरबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला थेट प्रतिक्रिया दिली नाही. परंतु पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की काही गोष्टी गमतीनं घ्यायच्या असतात. फडणवीसांच्या ऑफरमुळे भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट यांच्यात पुन्हा जुळवून घेण्याची शक्यतावर चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही ऑफर दिल्याने शिंदे गटात काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या मतभेदामुळे त्यांची युती तुटली होती. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. पुढचे 3 महिने शिंदेंच्या राशीत राहू आहे. शिंदेंचा कार्यक्रम लावला ठाकरे लईच जड चालले आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः हा व्हिडिओ विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने घडलेल्या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रित करतो. दानवे हे ठाकरे गटातील शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते होते आणि विधान परिषदेतील त्यांची मुदत संपल्यामुळे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या या कार्यक्रमातील उपस्थिती स्वाभाविक होती, कारण ते दानवे यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र या समारंभात काही अनपेक्षित घटना घडल्या, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना तोंड फोडले. या समारंभातील एक व्हिडिओ क्लिपमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे सभागृहात प्रवेश करतात, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक नेते त्यांना अभिवादन करण्यासाठी उभे राहिलेले दिसतात. ही एक सामान्यतः राजकीय शिष्टाचार मानला जातो. परंतु या दृश्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी नजर मिळवणे टाळल्याचं स्पष्टीकरण दिसत आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शेजारी एक खुर्ची रिकामी ठेवलेली होती, जी एकनाथ शिंदे यांच्यासाठी असावी असं सूचित होते. तरीही शिंदे यांनी ती खुर्ची टाळून दुसरीकडे बसणे पसंत केले. ही बाब त्यांच्यातील सध्याच्या ताणलेले संबंध आणि राजकीय कटुता दर्शवते. व्हिडिओमध्ये नीलम गोऱ्हे, ज्यांनी काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली होती आणि शिंदे गटात प्रवेश केला होता, त्या ठाकरे यांच्याशी बोलताना आणि हसताना दिसल्या. हा संवाद एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिक अस्वस्थ करणारा ठरला असावा, कारण व्हिडिओमध्ये शिंदे गोरे यांना खाली बसण्याचा इशारा करतात. यातून असं सूचित होतं की शिंदे यांना ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांना मिळत असलेल्या लक्ष्यांमुळे अस्वस्थता जाणवत होती आणि त्यांना आपल्याच गटातील नेत्यांनी ठाकरे यांच्याशी जवळीक साधलेली आवडली नसावी. हा प्रसंग शिंदे यांच्या बैठकीतील आमदारांना गटातील अंतर्गत अस्वस्थता आणि ठाकरे यांच्याबद्दलची त्यांची असुरक्षता दर्शवतो. उद्धव ठाकरे राजकीय ताकदीनं नसले तरी त्यांचा प्रभाव आणि लोकप्रियता वाढत आहे. त्याचं मराठी मुद्द्यावरून बोलणे, स्पष्ट भूमिका घेणे आणि काही विशिष्ट बाबीवर ठाम राहणे हे एकनाथ शिंदे यांना कमकुवत करत असल्याचे दिसत आहे. विशेषतः शिंदे यांच्या युतीमधील नेत्यांकडून होणाऱ्या अप्रत्यक्ष विरोधामुळे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण उभा होतं का, असा प्रश्न उभा राहतो. तर तुम्हाला या घटनेबद्दल काही तुमचं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.